कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य बघूया। आलं, लसूण, मिरची पेस्ट, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, 1 चमचा मीठ, 2 चमचे तेल, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 2 चमचे तीळ, 1 जोडी कोथिंबीर आपण स्वच्छ निवडून तिला चिरून घेतलेले आहे। आता आपण कढई गरम करत ठेवून त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकणार आहोत। पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे, तीळ थोडेसे टाकूया आणि थोडे ठेवूया। हा गरम मसाला आहे, गरम मसाला टाकून घेऊया। आलं, लसूण, मिरचीची पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची। त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेलाने वडी छान अशी खुसखुशीत होते। मीठ टाकायचं आहे तुमच्या चवीनुसार। मिक्स करून घेऊया। गॅस लोच ठेवायचा आहे। आता आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे। तांदळाच्या पिठाने वडी छान अशी कुरकुरीत होते। आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये आता आपण बेसन टाकायचं आहे। बेसन पण मिक्स करून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर सुद्धा छान अशी मिक्स करून घेऊया। मिश्रण आता आपलं तयार आहे। आता आपण ताटाला तेल लावून घेऊया। ताटाला तेल लावल्यामुळे छान अशी वडी आपली सहज निघते। मिश्रण आता आपण ताटामध्ये ओतून घेऊया। पाणी हाताला लावून मिश्रण ताटामध्ये पसरून घेऊया। पाणी लावल्यामुळे हाताला मिश्रण चिकटणार नाही। आता आपण त्याच्यावरती तीळ टाकूया। तीळ टाकल्यामुळे वडी आपली छान अशी दिसते। मिश्रण आपलं ताटामध्ये छान पसरून झालेलं आहे। आता आपण तिला 10 मिनिटं थंड करत ठेवूया। मिश्रण आपलं छान असं थंड झालेलं आहे। आता आपण सुरीला तेल लावून घेऊया, म्हणजे सुरीला मिश्रण चिकटणार नाही। छान आपण त्याच्या चौकोनी वड्या कापून घ्यायच्या आहेत। छान आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत। आता आपण बघूया वडी निघते काय। छान अशी निघत आहे, अजिबात ताटाला चिकटलेली नाहीये, बघू शकता। कढई तेल टाकून गरम करत ठेवलेली आहे।
तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे. वडे आपले छान अशी तयार झालेले आहे, बघू शकता. कोथिंबीर वडीची छान अशी सोपी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.